शेतकरी बांधवांनो, बरेचसे शेतकरी ऊसाचं पाचट जाळायचं कारण हे सांगतात की त्यांच्या शेतामध्ये पाचट ठेवल्यानंतर गांडुळं वाढतात आणि ती गांडुळं खाण्यासाठी रानडुकरं येतात आणि रानडुकरं ऊसाचं नुकसान करतात. तर हे असं काही नाही आहे. मागील 2-3 वर्षापासून सतत जे आहे ते ऊसाचं पाचट शेतामध्ये ठेवून ऊस शेती करणारे एक शेतकरी महोदय आहेत. तर त्यांची काय अनुभव आहेत, कारण की त्यांचा लागणीचा ऊस तुटल्याच्या नंतर त्यांनी पाचट व्यवस्थापन एकाड एक सरी केलेली. परत तो ऊस उगून आला तर तो ऊस परत तुटला, म्हणजे तो खोडवा, आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो म्हणजे आता हा तुटलेला हा प्लॉट. तर त्यानंतरही त्यांनी जे आहे ते एकाड एक सरी जी आहे ते केलेली आहे. तर ह्याचे काय फायदे झालेले आहेत त्यांना किंवा त्यांचे काय अनुभव आहेत तर ते आपण जाणून घेऊ. साहेब, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव पांडुरंग हरिभाऊ सोळंकी. मोबाईल नंबर 9923 352567. ओके. आता हे जे काही तुम्ही हे तुमचं क्षेत्र आहे, तर ह्याची या ठिकाणी पहिल्यांदा ऊसाची लागवड म्हणजे कधी केली होती आता ह्या व्हरायटीची? त्याच्यावर कापसामध्ये कापूस होता आधी. हां. त्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही याची लागवड केली. ओके. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. होय. तर 2024 मध्ये. 2024ला. हो. नंतर लागवड केल्यानंतर तुटून गेल्यास नंतर पुन्हा खोडव्याला बी पाचट न जाळता सरी आडसरी पाचट करून त्या खोडव्याचं पीक घेऊन बर. पुन्हा नंतर हे तिसरा खोडवा आहे. आता हा तुमचा तिसरा खोडवा आहे. 2 वर्ष हे ऊस गेलेला आहे. बर. आता हे जाणारा तिसऱ्या वर्षी जाणार. बर, म्हणजे हा उगवून आल्याच्या नंतर तिसऱ्या वर्षी तो जाणार आहे. अशा पद्धतीनं मागच्या म्हणजे आता हे दुसरा हंगाम सुद्धा तुम्ही पाचट ठेवली आणि त्याच्या पहिल्या हंगामात सुद्धा पाचट तुम्ही ठेवली. तर ती पाचट कुठं, ह्या सरी ठेवली होती का इकडे सरी ठेवली होती? बरं, आता काय तुमचे अनुभव आहेत इथं? हे पाचट जर आपण बघितलं मागच्या वर्षीचं थोडंसं दाखवा की काय राहिलंय का, त्याचं का जिरून गेलं सगळं? काहीच नाही. बरं, हे सगळं हे जे काही आपण जमिनीत आपण ह्या पद्धतीनं आपण हे बघतोय जुनं पाचट, तर ह्याच्यामुळं जमिनीचा जो काही घट्टपणा आहे किंवा कॉम्पॅक्टनेस आहे किंवा जमीन अशी एकदम घट्ट व्हायलेली आहे बऱ्याच ठिकाणी आता रासायनिक खताचा एकांगी वापर केल्यामुळं. तर इथं हा जो काही ऑर्गॅनिक मॅटर म्हणा किंवा हे सेंद्रिय खत इथं तयार झालं, त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं, काय फायदा झाला असेल? नाही, याच्यामध्ये या पाचटीमुळे काय आहे, एक तर ढेकळं होत नाहीत. आता इथं बैलाच्या साह्याने जरी खोडकी हाणली, होय, असं मोकळं रान निघत आहे. ढेकळ हे होत नाही. बरोबर आहे. आणि पाणी हे कमी लागतंय, एक तर खुरपण कमी लागतंय. होय. मला पाणी आता हे क्षेत्र माझं एक 3 एकरचं क्षेत्र आहे. हो. त्याच्यामध्ये एक निम्मच रान गुतलं ह्याच्यात. ओके. पाचटाचं. बर. त्याच्यामुळे हे मेहनत करायला आता ह्या पट्ट्यामध्ये खुरपायची गरज नाही. फक्त ह्या काकरीमध्ये 2 तासाचं खत टाकला, हो, तर ह्याच्यामध्ये निम्मच तुम्हाला मेहनत कमी होईल. पाणी खुरपायला कमी रान, पुन्हा मेहनतीला कमी. बरोबर. आणि आच्छादन राहिल्यामुळं म्हणजे पाणी जरी आपण दिलं तर जास्त दिवस पाणी ह्या ठिकाणी जमीन धरून ठेवते का, तर हे आच्छादनीत असल्यामुळं इव्हॅपोरेशन जे आहे ते होत नाही, आहे का नाही? आणि तो एक महत्वाचा आहे. मग उन्हाळ्यामध्ये जे काही तुम्ही मागं जसं मग सांगितलं की उन्हाळ्यामध्ये डीपी वगैरे जळाला तर आपल्याला ऊसाचं नुकसान होण्याची शक्यता असते, तर ते काय अनुभव आहेत तुमचे? 100% म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं जर पाचट सगळं फुकून दिलं आणि ते खोडवा जोपासायला किंवा ऊस जोपासायला ती शेतकरी, तर त्या ठिकाणी पाण्याची वारंवारता म्हणजे लगेच ते रान पाण्याला येतंय, तसं तुमचे काय अनुभव आहेत ते सांगा. उन्हाळ्यामध्ये कसं आहे, सध्या आता ऊसाचं इथं पाऊस भरपूर झाल्यामुळं, हो, भरपूर पाणी आहे. बरोबर आहे. इथं आमच्या इथं भरपूर ऊसाचं क्षेत्र झाल्यामुळं तो डीपी एका डीपीवर 50-50, 60-60 मोटर आहेत. कंपल्सरी उन्हाळ्यामध्ये ते तापमानामुळे ह्याच्यामुळे डीपी जळ फाल्ट होय, त्याच्यामुळे ते ऊसाला त्याचा खूप परिणाम होतोय. बरोबर आहे. पाचटीमुळे एकदा जर रान भिजलं तुमचं, हो, एक 8-4 रोज जरी त्याला लेट पाणी भेटलं, हो, तरी ते सहन करते. उन्हाळ्यामध्ये गार राहिल्यामुळे ते एवढा म्हणजे असं पाचट फुकलेले लगेच ऊस ते वाळायला चालू होते. बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी रान गार राहतंय आणि एका म्हणजे एक प्रकारे कमी पाण्यामध्ये आपण ऊस जोपासू शकतो. हे सुद्धा महत्वाचे फायदे. एक तर सेंद्रिय खत आपल्या या ठिकाणी भेटतंय,
जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, पाणी कमी लागतं आणि त्याच्या पुढे जाऊन खुरपणसुद्धा आपलं ह्या ठिकाणी वाचतं आहे, आपल्या शेतामध्ये तण होत नाहीत. हे असंख्य फायदे आहेत शेतकरी बांधव. त्याच्यामुळं कोणीही आपण पाचट जाळू नये. बरं, तुमचा काय अनुभव, रानडुकरं हे झाले का, नुकसान झालं का? नाही डुकरं तुम्ही आता आमच्या शेजारी आता तू पलीकडच्या बाजूला हां. त्यांनी पाचट फुकलेली होती हो. गेल्या वर्षी. हां. तिथं बी त्या डुकराईनं ऊस खाल्लाच हो. थोडाफार प्रमाणात. हां. आणि इथं थोडाफार प्रमाणात, तसं काहीच नाही असं. म्हणजे पाचट- त्याच्यातून ह्याच्यात असं काही पाचट ठेवल्यामुळं काहीच नाही, न ठेवल्यामुळं काही नुकसान होत नाही काहीच असं काही नाही. पाचट जरी नाही फुकली तरी तर तुम्ही उंदरं होतात, बरोबर आहे. डुकरं लागतातच. ओके. हां हां. आणि जरी पाचट ठेवली तरी त्याचा काहीच परिणाम होत नाही. ओके, बरोबर, ठीक आहे. 3-4 वर्षे मी पाचट याच्या आधी ठेवले. ठेवलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल.